सी न्यूज मराठी चॅनलच्या सर्व दर्शकांना प्रथमतः नमस्कार। आज आपण आलेलो आहोत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार लहू कानडेजी यांनी गेल्या 5 वर्षामध्ये काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचवला। त्या पक्षाची मजबूत बांधणी या ठिकाणी केली आणि आमदारकीच्या माध्यमातून विविध विकास कामं या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मार्गी लावले। मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षानं त्यांचं तिकीट नाकारलं। त्यामुळं नाराज झालेले लहूजी कानडे यांनी शेवटी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजितदादा यांच्या समवेत पक्षामध्ये प्रवेश करून घड्याळ हाती घेतलं आहे। त्यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी महायुती अशी जोरदार लढत आपल्याला आता या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर नेमकी त्यांनी घेतली जी भूमिका आणि त्यांना पक्षाने का तिकीट नाकारलं या सर्व विषयांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। साहेब नमस्कार। नमस्कार। प्रथमतः आपण काँग्रेस पक्षावर एवढी मोठी श्रद्धा आहे किंवा नामदार बाळासाहेब थोरात असतील त्यांच्यावर देखील मोठी श्रद्धा आपली होती किंवा पक्षावरही आपली निष्ठा होती, हे सगळं वातावरण असताना किंवा 5 वर्षामध्ये चांगली कामं देखील केलेली असताना काँग्रेस पक्षाने आपलं तिकीट का कापलं? ते खरं तर आता परमेश्वरच सांगू जाणे। एकतर मी विद्यमान आमदार आहे, त्यामुळं काँग्रेस पक्षाला श्रीरामपूरची जागा मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये कोणाही विद्यमान आमदाराचं काँग्रेस पक्षाच्या तिकीट कापलेलं नाही। कापलं एक राखीव जागेवरचं माझं, दुसरं कोराटे नावाचे विदर्भातले आमदार आहेत, तेही आदिवासी राखीव जागेवरचे आहेत त्यांचं। त्यामुळे हे सर्व अगम्य आहे। परंतु माझी माहिती अशी आहे की स्थानिक काँग्रेसच्या स्वतःला फार प्राचीन काळापासून काँग्रेसच्या आहोत असं मानणाऱ्या काही पूर्णवेळ व्यावसायिक राजकारण्यांनी खोटं नाटं काहीतरी कथन तयार करून वरिष्ठांचे कान भरले आणि हे असं घडलं। मात्र तुमच्या पाठीशी माजी मंत्री बाळासाहेब थोरात खंबीरपणे उभे होते आणि ते राज्याचे नेते समजले जातात। तर नेमकी एवढा पाठिंबा असूनही हे का घडलं यार? त्यांनीच मला सांगितलं का हे दिल्लीमधून घडलं, त्यामुळे विश्वास ठेवायचा। आता आपण काय पवित्रा घेतला या निवडणुकीमध्ये? नाही, 5 वर्ष मी काम केलं आहे आणि मी त्या अर्थानं पारंपरिक ट्रॅडिशनल पॉलिटिशियन नाही आहे। मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मी एक अभ्यासक आहे, मी विचारवंत लेखक आहे आणि मी स्वतंत्रपणे विचार करतो। मला जेव्हा श्रीरामपूर मतदारसंघातील मायबाप जनतेनं 2019 साली आपला मानलं आणि त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी दिली, मी त्या संधीला मायबाप जनतेने सोपवलेली जबाबदारी समजलो आणि डे 1 पासून या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, गरीब दुबळ्या आदिवासी दलित समाजाचे प्रश्न असतील, इथल्या छोट्या छोट्या दुकानदारांचे व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील, इथल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, या प्रश्नावर काम करणं सुरू केलं आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं मी इथे विकास कामं केली। कारण मी विकास प्रशासनामध्ये आयुष्यातील तब्बल 25-30 वर्ष व्यतीत केलेला आणि विकासाची एक दृष्टी असलेला असा आमदार आहे। त्यामुळे मागच्या 20 वर्षात जेवढा निधी या मतदारसंघात आला नाही तेवढा निधी मागील 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये आपण आणला आणि बहुतांश कामं आज पूर्ण झालेली आहेत। किरकोळ काही अपूर्ण आहेत, काही सुरू व्हायचे आहेत, परंतु ही मोठी उपलब्धी आहे आणि त्यामुळं मी घराघरापर्यंत आणि गावागावापर्यंत एक काम करणारा आमदार म्हणून लोकांना परिचित आहे। माझ्या कामाची सर्व स्तरामधून स्तुती केली जाते आहे। तरी देखील मी
त्याच्यावर हे न जाता माझे पाय जमिनीवर ठेवून अधिकाधिक लोकांशी कसा संपर्क ठेवता येईल या दृष्टीनं वागतो आहे. हे कार्यालय 24 तास उघडं असतं. कुणालाही माझ्याशी सहजपणे फोन करता येतो. हा फोन माझ्या पियेकडे नसतो, हा मजजवळ असतो. आणि मी सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळे सर्वसामान्य माणसाला माझ्याशी संवाद करायला भीती वाटत नाही. मी त्यांना सहजी उपलब्ध आहे. आणि त्यामुळे वास्तविक माझ्यासाठी या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा संधी देण्यासाठी जनता इच्छुक आहे. जे सर्व्हे झाले त्या सर्व्हेमध्ये सर्वात टॉपला मी आहे. असं असतानाही तिकीट कापलं गेलं याचं श्रीरामपूरच्या जनतेला, मतदारसंघातील मायबाप माझ्या शेतकरी भावांना प्रचंड दुःख झालेलं आहे. त्यांचा संताप मी बघतो आहे. आणि त्यांनी सर्वांनी सांगितलं की साहेब थांबायचं नाही, आपल्याला निवडणूक लढवायची. आणि त्या दृष्टीनं मी आदरणीय अजितदादा पवार साहेबांना फोन केला. म्हटलं माझ्यावर अन्याय झाला आहे, मी आपल्याला भेटू इच्छितो. ते म्हटले या भेटा. आणि भेटीमध्ये जेव्हा त्यांना ते समजलं त्यांनाही वाईट वाटलं. ते म्हटले अहो श्रीरामपूरमध्ये तुम्हीच निवडून येणार म्हणून आम्ही ती जागा मागितली नाही. आता मात्र तुमच्यासाठी ती जागा दिल्लीशी चर्चा करून आमच्या महायुतीतल्या इतर पक्षांची चर्चा करून मागतो. आणि त्यांनी ती मागून घेतली. आणि अवघ्या 24 तासामध्ये माझा पक्षप्रवेशही करून घेतला आणि मला EB फॉर्मही दिला. मला वाटतं एवढा कणवाळू, एवढा समजून घेणारा नेता आणि जसा बोलतो तसा वागणारा काय मला अजितदादा वाटतात. ते जे लोक म्हणतात अजितदादानी एकच वादा, त्याचा अनुभव काल मला आला. ओके. आता महाविकास आघाडीने ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर ती उमेदवारी डिक्लेअर होताच तुम्ही असं म्हटलं आहे की बुवा ते घरगाड्याला उमेदवारी दिली. नेमकी काय म्हणायचं तुम्हाला? मला नेमकं असं म्हणायचं आहे की कोण लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा हे मायबाप मतदार ठरवतात. इथे 3,05,000 मतदार आहेत. असं असताना कोणीतरी एखादा पोरगा उठतो आणि जेव्हा तो म्हणतो की मी ठरवणार या तालुक्याचा आमदार कोण करायचं ते, तर ही घमेंड आहे. ही त्या 3,05,000 जनतेला गृहीत धरणं आहे, त्यांचा अपमान आहे. आणि त्यामुळे मी असं म्हटलं की ती मायबाप जनता ठरवेल ना कोणाला आमदार करायचं ते. जेव्हा एखादा माणूस म्हणतो मी आमदार ठरवणार, याचा अर्थ तो आमदार नाही ठरवणार. त्याला त्याच्या घरचं काम करण्यासाठी किंवा त्याचंच एकटाचं काम करण्यासाठी कोणीतरी माणूस असावा लागतो. आणि एखाद्या कुटुंबाचं असं काम करणाऱ्या माणसाला मराठीमध्ये घरगडी म्हणतात. त्यामुळे त्याच्यात काय वाईट आहे? कारण मी त्या उमेदवाराची अवस्था पाहिली. ते कोणी महोदय सांगतात की मी इतक्या वर्षी इथं राहतो. मी त्यांना विचारू इच्छितो इतके वर्ष इथं राहिलात मग इथल्या मायबाप जनतेसाठी तुम्ही काय केलं तेही सांगा ना. तुम्ही कोणाचं तरी एकाचं शेपूट धरून आमदार होण्याचं स्वप्न बघता. मला वाटतं त्यांची देखील विचारसरणी जनता आमदार करणार नाही, तो आमका कोण तमका आहे तोच आपल्याला आमदार करेल अशी ठाम आहे काय. त्यामुळं मी ते विधान केलं आहे. काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारून एक प्रकारे तुमच्यावर अन्याय केला असं वाटतंय का? नक्कीच. 5 वर्षामध्ये मी वादग्रस्त नाही आहे. पक्षाशी एकनिष्ठ आहे, नेत्यांशी एकनिष्ठ आहे. आणि इथे म्हणाल तर 20 वर्षात झालीने एवढी विकास कामं केलेली आहेत. आमदार म्हणून विधानसभेमध्ये 20 वर्ष हा मतदारसंघ मुका होता. मागील 20 वर्षातला कोणत्याच आमदाराने इथल्या लोकांच्या प्रश्नासाठी विधानसभेत तोंड उघडलं नाही. उघडलं असेल तर त्याचं रेकॉर्डिंग असतं, ते त्यांनी दाखवावं. याच्या उलट प्रत्येक अधिवेशनामध्ये मी जे जे बोललो ते माझ्या सर्व मायबाप जनतेला माहीत आहे. त्यांनी ते ऐकलं आहे, त्यांनी ते बघितलं आहे. विधानसभेत उत्तम कामगिरी, मतदारसंघात विकासाच्या दृष्टीनं उत्तम नियोजन आणि कामगिरी,
सर्वांशी पक्षाशी, पक्षाच्या विचाराशी बांधिलकी आणि निष्ठा एवढं सर्व असताना माझी उमेदवारी नाकारली जाणं हा अन्याय तर दुसरं काय आहे? आता महायुतीचाच एक घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट ते जे माजी आमदार आहेत त्यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. तर नेमकी हे कोडं आता कसं सुटणार? नाही, मला कालही हा प्रश्न विचारला. मी मुद्दाम असं म्हटलं होतं की हा प्रश्न पक्षांच्या नेत्यांना विचारला पाहिजे. त्याचं कारण असं आहे का ही उमेदवारी जरी कमी वेळेत झाली असली तरी आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून, दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा करून ही जागा राष्ट्रवादीला मिळवली. त्याच्यानंतर माझा पक्ष प्रवेश करून घेतला. त्याच्यामध्ये 2 दिवस गेले ना, आणि त्याच्यानंतर मला ए बी फॉर्म दिला. त्यामुळं हे काही म्हणजे बिगर विचाराचं झालेलं नाही. सर्वांशी चर्चा करून विचारविनिमय करून झालेलं आहे, आणि त्यामुळं ही उमेदवारी कायम राहणार आहे. हे सगळं चर्चा करून झालेलं असताना देखील अशा प्रकारचं मग याला राजकीय खेळी म्हणता येईल का? नाही, मी त्याच्याबद्दल काहीच कॉमेंट करणार नाही, कारण अजून 4 तारखेपर्यंत अर्ज मागे घेतले जाणार आहेत. आणि माझी खात्री आहे का महायुतीचे आमचे सर्व आदरणीय नेते त्याबद्दल चर्चा करतील, आणि इथे काही मैत्रीपूर्ण लढतही होणार नाही. एकाशी एक लढत होईल नक्कीच. कारण महायुतीतील जे महत्त्वाचा एक दुसरा घटक पक्ष आहे भाजपा, आणि त्या भाजपाचे जे नेते आहेत इथे विखे पाटील, त्यांनीसुद्धा म्हटलं की कालच्या मेळाव्यामध्ये की महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांचा उल्लेख केला आहे. नाही, मी त्या मेळाव्याला उपस्थित नव्हतो. ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्या पाठीशी खूप मोठा अनुभव आहे. त्यामुळं जे मी ऐकलं नाही त्याच्यावर मी काही कॉमेंट करणार नाही. मी त्यांना भेटायला जाणार आहे, त्यांना विनंती करणार आहे. मी मुंबईला जेव्हा गेलो तेव्हा आदरणीय विखे साहेबांशी फोनवरून त्यांचं मार्गदर्शन घेऊनच गेलेलो आहे. त्यांच्याशी चर्चा माझी झालेली आहे आणि माझा संवाद चालू आहे. याच मतदारसंघातले गेल्या 5 वर्षामध्ये कोणते प्रामुख्याने प्रश्न मार्गी लागलेत असं तुम्हाला वाटतं? या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता रस्त्यांचा. इथले राज्य महामार्ग असतील, जिल्हा प्रमुख रस्ते असतील, इतर जिल्हे मार्ग असतील, ग्रामीण रस्ते असतील, या सर्वांची 19 सालची जी अवस्था होती ती अक्षरशः चाळण झालेले रस्ते, तो आम्ही निवडणुकीतला मुद्दा बनवला होता. आज जर आपण मतदारसंघात फिरलात तर उत्तम रस्ते झालेत आणि सर्वांच्या मुखामध्ये त्या कामाचं कौतुक आहे. मला वाटतं हा एक मोठा प्रश्न आपण इथे मार्गी लावला. नंबर 2, शेतीसाठी, उद्योगधंद्यासाठी वीज ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. आपण या मतदारसंघामध्ये वांजोळपोई असेल, घोगरगाव असेल, किंवा नियोजित भेरडापूरचा आणि उक्कलगावचं सबस्टेशन्स असेल, आपण ती मंजूर करून घेतली. या तालुक्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर विद्युत पुरवठा व्हावा यासाठी 220 kV हाय पॉवर सबस्टेशन आपण मंजूर करून घेतलं. त्याची वर्क ऑर्डर झाली. आता त्याचं काम MIDCमध्ये सुरू होत आहे, जेणेकरून या मतदारसंघातला विजेचा प्रश्न कायमचा सुटेल. आपण शेकडो रोहित्र शेतकऱ्यांना दिले, LT लाईन्स केल्या, आपण औरंगाबाद लिंक लाईन केली. मला वाटतं विजेच्या संदर्भात एक महत्त्वाचं काम आपण केलं. हा मतदारसंघ भाग्यवान आहे. 100 वर्षापूर्वी जमिनीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध झालं. 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांची कृषी सिंचनाच्या पाण्याबाबतची ओरड मी येऊ दिली नाही. सर्वांना मुबलक पाणी मिळेल. मग आमच्या मुसळवाडीचा टेल टँक असेल किंवा टाकळी बांधचा टेल टँक असेल, ते सदैव तुडुंब भरलेले राहिले. हा एक मोठं काम शिल्लक आहे. 100 वर्षापूर्वीचे जुने कॅनॉल्स आहेत, त्याचा प्रस्ताव आपण दिला होता. तो सर्व कालवे नूतनीकरण करणं आवश्यक आहे. शहरातून जाणाऱ्या कालव्यांचंही नूतनीकरण, ते झाकणे ते आवश्यक आहे. तर ते काम करायचं राहिले ते आता करूयात. या जिल्ह्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे जिल्हा विभाजनाचा. तर श्रामपूर जिल्हा व्हावा
यासाठी आपण काय प्रयत्न केले? मी आमदार झाल्याबरोबर नागपूरच्या अधिवेशनामध्ये हा जो आमच्या अस्मितेचा आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्याच्याबद्दल विधानसभेमध्ये मी बोललो. जे बोललो ते सर्वांना माहीत आहे. यापूर्वी श्रीरामपूरचा कोणी आमदार श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे असं बोलल्याचं माझ्या लक्षामध्ये नाही, मला आठवतही नाही. परंतु लहू कानडे या जिल्ह्यातल्या कोणाही मातब्बर नेत्याला न घाबरता ठामपणे मी मांडलं की जिल्हा विभाजन करणं ही प्रशासकीय गरज आहे आणि ते विभाजन झाल्यानंतर उत्तर जिल्ह्याचं मुख्यालय श्रीरामपूरच झालं पाहिजे, कारण श्रीरामपूरला मोठ्या प्रमाणावर सरकारी जागा उपलब्ध आहे आणि श्रीरामपूर हा जिल्हा झाला पाहिजे. कारण या उत्तर जिल्ह्यासाठी सर्वात सुयोग्य ठिकाण श्रीरामपूर आहे. श्रीरामपूर कधी काळी या देशातली एक सर्वात मोठी उत्तम बाजारपेठ होती. श्रीरामपूर जे तालुक्याचं हे मुख्यालय आहे शहर, मला वाटतं जिल्ह्यातलं एकमेव शहर आहे का तिथं DP झाला आहे. TP प्लॅननुसार ते शहर वसवलेलं आहे. एवढं सुंदर शहर, आमचं शहर सुंदर आहे. त्यामुळं अशा जागी मुख्यालय व्हावं ही मागणी लहू कानडेंनी केली आणि तिच्यावर मी ठाम आहे आणि ती विधानमंडळात केली. विधानमंडळात करणं म्हणजे तो इतिहास आहे आणि ते माझं स्वप्न आहे. मला पुन्हा संधी मिळाली तर श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे यासाठी मी रात्रंदिवस काम करीन. तुम्ही आता महाविकास आघाडीकडून महायुतीमध्ये आलेले आहात, तर लाडक्या बहिणींचा कितपत फायदा होईल? त्या योजनेबद्दल प्रथमपासूनच माझं सकारात्मक मत राहिलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा विधानमंडळामध्ये घोषणा केली तेव्हा मीच मुख्यमंत्री महोदयांना सूचना केली होती की सर आपण देऊ करतो आहे, परंतु आपण जे 2.5 लाख रुपये उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांचा हवा ही अट घातली आहे ती रद्द करा. कारण तहसीलदार एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या माता भगिनींना उत्पन्नाचे दाखले देऊ शकणार नाही. त्याच्याऐवजी सरकारी दरबारी गरीब माणसाचं उत्पन्न किती आहे त्याच्या नोंदी आहेत, त्या नोंदी बघा. आणि त्यांनी ऐकलं. त्यांनी पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना उत्पन्नाचा दाखल्याची आवश्यकता नाही, अट काढून टाकली. मला वाटतं ही एक सर्वोत्तम योजना आहे. मतदारसंघातल्या किती महिलांना त्याचा फायदा झाला? माझ्या मतदारसंघातल्या अंदाजे 40 ते 45 हजार महिलांना त्याचा फायदा झाला आहे. मला एक्झॅक्ट आकडेवारी माझ्याकडे नाही आहे, परंतु एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना त्याचा फायदा झालेला आहे. आत्ता निवडणूक सुरू झाली आणि एक चर्चा सुरू झाली की बाहेरचा उमेदवार, स्थानिक उमेदवार, तर नेमकी काय तुमची प्रतिक्रिया आहे असं? हे बघा, श्रीरामपूर शहर अख्खं शहरच हे बाहेरून आलेल्या लोकांचं मिळून वसलेलं शहर आहे. मी देखील असाच 12 साली या शहरामध्ये आलो. इथे मी स्वतःचं घर घेतलं आणि इथला स्थानिक रहिवासी होऊन आता जवळपास 12 वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळं मी इथला स्थानिकच आहे. राहिला प्रश्न माझ्या मूळ गावाचा, तर माझं मूळ गाव पूर्वी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात होतं. नेवासे मतदारसंघात टाकळे भान वगैरे हा सर्व भाग होता. ओके, त्यामुळं जे कोणी अशा गमतीदार अफवा पेरतात काय त्यांचं कल्याण हो. आता शेवटचा एक प्रश्न आहे की मतदारांनी आमदार लहू कानडे यांनाच का मतदान करावं? आमदार लहू कानडेंनी मागील 5 वर्षामध्ये का ज्यातले 2 वर्ष कोरोनाच्या महामारीनं वाया गेले, असं असतानाही या मतदारसंघातील युवकांच्यासाठी गावोगाव जिम उभ्या करणं असेल, श्रीरामपूर शहरामध्ये 40 कोटीपेक्षाही अधिक रकमेची रस्ते तयार करणं असेल, ओपन जिम्स तयार करणं असेल, किंवा आमच्या विजेच्या प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, जे आमदारांनी करायला हवं ते केलं. इथे अनेकदा जातीजातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजविघातक शक्तींनी केले, परंतु माझ्या कार्यकाळात मी इथे दंगल होऊ दिली नाही.
मी प्रशासकीय अधिकारी असल्यामुळं प्रशासनाचं माझ्यावर प्रेम आहे आणि प्रशासनाला कसं चालवायचं त्याचं मला ज्ञान आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न मी सोडलेले आहेत. माझ्याकडे रोज जनता दरबार असतो. इथं लोक आल्यानंतर मी त्यांना असं म्हणत नाही का आपण करू, आपण बघू, नंतर या. नाही, आल्याबरोबर मी फोन लावतो आणि संबंधित अधिकाऱ्याला त्या कार्यालयाला फोन करून प्रश्न ताबडतोब मार्गी लागेल अशी माझी कार्यपद्धती आहे. जिथे पत्र द्यायचं असेल ते पत्र देखील माझ्याकडे 4-5 माणसं काम करतात. 5 मिनटात तयार होतं, मी ते देतो. मला वाटतं मी शेकडो लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत दिली. मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना धन्यवाद देईल. हे पहिले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे का त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख जशी गरज असेल तशी लोकांना मदत केली. आणि मला वाटतं महायुतीमध्ये मी गेलो, खरं तर मला त्याचा आनंद होतो आहे. कारण हे एकमेव सरकार मी माझ्या आयुष्यात असं बघितलं आहे की ज्या सरकारनं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आहे. या सरकारनं शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा दिला आहे. नुसता दिलाच नाही, उद्या दिवाळी आहे, दिवाळीच्या तोंडावर आमच्या सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यावर 30,000, 50,000, 1 लाख, 2 लाख अशा रकमा जमा झाल्यात. याच सरकारनं आमच्या माता भगिनींना, गरजू महिलांना 1,500 रुपये दिलेत लाडकी बहीण म्हणून. याच सरकारने एवढे निर्णय घेतलेत का या राज्यातील सिंचनाचं क्षेत्र वाढवलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून दिलं आहे की त्यामुळं असंख्य अशी विकासाची कामं मार्गी लागली आहेत. आणि आता त्या सरकारचा मी घटक होतो आहे. त्यामुळं मला लोकांनी मतं दिली पाहिजेत, किंबहुना खूप मतं मिळतील अशी मला आशा आहे. शेवटचा एक थोडक्यात प्रश्न आहे. प्रत्येक तालुक्यात एक स्थानिक राजकारण असतं. इथे सुद्धा श्रामपूरमध्ये सुद्धा ससाने, मुरकुटे आदी असे वातावरण आहे. तर आज जरी ससाने गट तुमच्याबरोबर नसेल तर अधिक गट आहे, कितपत फायदा होतो? हे बघा, अनुताई अधिक इथल्या नगराध्यक्ष होत्या आणि ताईंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये उत्तम काम केलं. इथे ज्या लोकांनी अतिक्रमणं केली किंवा खोटी कामं केली ताईंनी कारवाई केली, सोडलं नाही. पारदर्शक कामाचा एक उत्तम नमुना पहिल्यांदाच श्रीरामपूरकरांना नगराध्यक्षा अनुताई अधिक यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. त्यामुळं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या श्रीरामपूर नागरिकांची खूप खूप मोठी संख्या आहे. नंबर 1, स्वर्गीय गोविंदराव अधिक साहेबांनी आज जे सर्व श्रीरामपूरमध्ये विकासाचे मॉडेल्स दिसतात ना, मग अगदी टाकळी भांचा गोविंद सागर असेल, ही सर्व महत्त्वाची विकास कामं अधिक साहेबांच्या प्रतिभेतून इथे आलेली आहेत. काल अविनाश अधिक बोलता बोलता म्हटले की अधिक साहेबानंतर लहू कानडे हे दुसरे आमदार आहेत का ती विकासाची गंगा त्यांनी पुन्हा श्रीरामपूरमध्ये आणली. त्यामुळं गावोगाव अधिक साहेबांचा चाहता वर्ग आहे, शहरामध्ये त्यांचा चाहता वर्ग आहे. आणि त्यांचे आशीर्वाद आज मी राष्ट्रवादी पक्षामध्ये गेले असल्यामुळे मला मिळेल. अजून एक फायदा आहे, मी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या आजोळाचा आमदार आहे. त्यांचा आजोळ आमच्या देवळालीला आहे. अजितदादांचं बालपण देवळालीमध्ये गेलं आहे. मी अभिमानाने एक गोष्ट सांगतो, एवढा मोठा नेता, पण ज्या दिवशी मी विधानसभेमध्ये पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा दादा माझ्या जवळ आले आणि माझा दंड पकडून पाठीवर थोपटत ते म्हटले, लवजी तुम्ही माझ्या आजोळचे आमदार आहात. आणि दादांनी मला अर्थमंत्री असताना खूप मदत केली. आमचे काँग्रेसचे नेते म्हणले की लहू कानडे कसा निधी आणतात मलाही कळत नाही. तर त्याचं गुपित आदरणीय अजितदादा पवार आहेत. अजितदादा पवार आहेत. त्यामुळे मला वाटतं परमेश्वराची ही कृपा आहे की मला महायुतीचा घटक होता आलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य बनवलं आणि त्यामुळे मी महायुतीनं केलेली कामं जनतेपर्यंत या प्रचार मोहिमेच्या काळात घेऊन जाईल. त्याच्यामध्ये मी केलेल्या 5 वर्षातल्या कामाचा भाग असेल, जनतेशी माझा जो संवाद होतो आहे, मी जो 24 तास जनतेला उपलब्ध आहे तेही लोकांना माहीत आहे आणि यामुळे जनता पुन्हा एकदा त्यांची सेवा करण्याची संधी मला देईल याबद्दल मी खात्रीशीरपणे सांगतो, निश्चिंत आहे. अशोक सहकारी साखर कारखाना ही श्रीरामपूरची कामधेनू आहे. मी जाणीवपूर्वक अशोक कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अलिप्त राहिलो, कारण मुरकुटे साहेब तो कारखाना उत्तम चालवतात अशी माझी धारणा आहे. काल हा कारखाना आर्थिकदृष्ट्या जेव्हा अडचणीमध्ये आला तेव्हा या राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवारांनी अशोक कारखान्यालाही आर्थिक मदत मिळण्यासाठी खूप मोठं सहकार्य केलं. त्यामुळं या तालुक्याचे ज्येष्ठ नेते मुरकुटे साहेब आणि त्यांचे सहकारी हे देखील अजितदादांना पर्यायानं मला मदत करतील अशी माझी आशा आहे. त्यामुळे मी एकटा बिकटा नाही आहे. धन्यवाद साहेब. खरं तर प्रश्न भरपूर आहे, परंतु वेळेअभावी आपल्याला थांबावं लागतं आहे. तर हे होते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे साहेब. तर अशाच वेगवेगळ्या उमेदवारांशी आपण या सी न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. त्या मतदारसंघातले प्रश्न जाणून घेणार आहोत, विकास कामं जाणून घेणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या मतदारसंघात. तोपर्यंत नमस्कार.